हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेडप्रोचेक मेडिकल लेक्चर्स. सो फ्रेंड्स, मी तुमचा मित्र प्रशांत शिंदे आपल्या एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या टॉपिकमध्ये आपण बघणार आहेत की बीएससी नर्सिंगचे गव्हर्नमेंट महाराष्ट्रात कोणते कोणते नवीन कॉलेजेस स्टार्ट होत आहेत आणि कोणत्या लोकेशनला हे कॉलेजेस आहेत, प्लस कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स आहेत. तुम्ही थंबनेलमध्ये बघितले असेल की टोटल मी 740 सीट्स सांगितलेलं आहे. म्हणजे जवळपास 740 सीट्स गव्हर्नमेंट जागा आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी बीएससी नर्सिंग या कोर्ससाठी अवेलेबल होणार आहेत. तर आता हे कॉलेज कुठे आहेत आणि या कॉलेजला कशा प्रकारे अप्लाय करायचे आणि प्लस या कॉलेजचा कट ऑफ किती खाली येऊ शकतो, या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. त्यामुळे आजचा हा जो व्हिडिओ आहे तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. व्हिडिओ लास्ट पर्यंत जरूर बघा आणि जास्तीत जास्त पालकांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ज्यांना बीएससी नर्सिंग या कोर्समध्ये ऍडमिशन घ्यायचंय तर त्यांना पण हा व्हिडिओ हेल्पफुल होईल. त्यापूर्वी एक इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो, ती म्हणजे आपले गव्हर्नमेंटचे जे रजिस्ट्रेशन आहेत, बीएससी नर्सिंगचे कॅप राऊंडचे जे रजिस्ट्रेशन आहेत, तर ते रजिस्ट्रेशन अजूनपर्यंत स्टार्ट झालेले नाहीत. तर त्यामागे भरपूर विद्यार्थी विचारत आहेत की सर का स्टार्ट झालेले नाही. तर मित्रांनो, अजूनपर्यंत सीईटी सेलने जरी रिझल्ट लवकर लावला असेल तरी पण सीट मॅट्रिक्स अजूनपर्यंत कन्फर्म झालेली नाहीये, कारण की भरपूर नवीन कॉलेजेस यावर्षी ऍड होत आहेत. तर हे काही कारण असू शकतात ज्याच्यामुळे तुमचे जे रजिस्ट्रेशन आहेत तर ते थोडे लेट होत आहेत. बट एक्सपेक्टेड आहे की जुलैच्या स्टार्टिंग मध्ये तुमचे जे रजिस्ट्रेशन आहेत तर ते स्टार्ट होतील. ओके फ्रेंड्स, तर आजचा जो व्हिडिओचा आपला मेन टॉपिक आहे तर ते म्हणजे गव्हर्नमेंटचे कोणते कोणते कॉलेजेस आहेत. ऑलरेडी आपल्याकडे गव्हर्नमेंटचे 5 कॉलेजेस आहेत आणि त्या 5 कॉलेजेसमध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये तुम्हाला 50 सीट्स गव्हर्नमेंटच्या ह्या बीएससी नर्सिंगसाठी बघायला मिळतील. तर आता नवीन 740 सीट डायरेक्टली आपल्याकडे स्टार्ट होत आहेत. त्यामुळे कट ऑफ पण यावर्षी गव्हर्नमेंटचं खूप खाली येणार आहे. प्लस कॉम्पिटिशन तर दरवर्षीप्रमाणे राहणारच आहे. तर बघूया की कोणते कोणते कॉलेज आहेत, कोणत्या लोकेशनला आहे आणि कोणत्या कॉलेजमध्ये पर्टिक्युलर किती सीट्स आहेत. फ्रेंड्स, तर आपल्याकडे ही पीडीएफ आहे ज्यामध्ये आपण सर्व जे महाराष्ट्रातले नवीन स्टार्ट होणारे बीएससी नर्सिंगचे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत तर ते आपण ह्या पीडीएफ मध्ये बघणार आहे. तर त्यापूर्वी एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्ही इथे वरती नोटीस करा, ती म्हणजे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स नाशिक. आपले जे सर्व एमयूच्या अंडर येणारे जे कॉलेजेस आहेत तर ते सर्व गव्हर्नमेंट कॉलेजेस ह्या पीडीएफ मध्ये दिलेले आहेत. आता याच्यामध्ये खाली तुम्ही बघू शकता की गव्हर्नमेंट, त्यानंतर फर्स्ट टाइम ऍप्लिकेशनचे कॉलेजेस इथे दिलेले आहेत आणि प्रत्येक कॉलेज यांनी काय काय दिलेलं आहे तर कॉलेज कोड दिलेला आहे. आता हा जो पर्टिक्युलर कॉलेज कोड आहे तर ज्यावेळेस तुमचे एक्झामिनेशन असतात तर एक्झामिनेशनच्या वेळेस हे कॉलेज कोड तुम्हाला यूज करायचे असतात. त्यानंतर सेकंड आहे नेम ऑफ द कॉलेज आणि प्रत्येक नेम ऑफ द कॉलेजमध्ये त्यांनी ते कॉलेज कुठे आहे तर हे पण त्यांनी इथे दिलेलं आहे. त्यानंतर स्टेटस, आता स्टेटस जर बघितलं तर सर्व कॉलेजचं स्टेटस हे कोणतं राहणार आहे मित्रांनो तर गव्हर्नमेंट स्टेटस असणार आहे आणि प्रत्येक कॉलेजची त्यांनी प्लस आपल्याला इंटेक कॅपॅसिटी पण दिलेली आहे, म्हणजे की प्रत्येक कॉलेजमध्ये किती सीट्स अलॉट होतील हे यांनी दिलेलं आहे. तर आता त्यापूर्वी एक इम्पॉर्टंट गोष्ट आपण बघू की ह्या कॉलेजमध्ये ऍडमिशन कशा पद्धतीने आपल्याला घेता येईल. तर मित्रांनो, सर्वांना एमएच नर्सिंग सीईटी जी आहे, ओके मित्रांनो, तर ती एमएच नर्सिंग सीईटी तुम्हाला दिलेली असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला काउन्सिलिंग मध्ये पण पार्ट घेणे इम्पॉर्टंट आहे, म्हणजे तुम्हाला कॅप रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे आणि कॅप रजिस्ट्रेशन थ्रूच तुम्ही या पर्टिक्युलर कॉलेजेससाठी ऍडमिशन्स घेऊ शकता. तर आता आपण वन बाय वन बघू की कोणते कोणते कॉलेजेस आहेत. तर मित्रांनो, त्यापूर्वी आपलं चॅनल जे आहे मेडप्रोचेक मेडिकल लेक्चर्स, तर तुम्ही आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवायचे, कारण की अशाच पद्धतीच्या ज्या इम्पॉर्टंट आणि ऑफिशियल नोटीस आहेत तर ते आपल्या चॅनलवर तुम्हाला तेच व्हिडिओ आपण डबल टाकण्यापेक्षा जे आपले ऑफिशियल व्हिडिओज आहेत, जे आपले इम्पॉर्टंट अपडेट्स आहेत, त्याच अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. तर लिस्ट ऑफ कॉलेजेस, आता कोणते कोणते कॉलेजेस आहेत तर ते सर्व कॉलेजेस आपण बघूया. आता इथं सर्वात पहिले जे येते तर त्याचा कॉलेज आहे, कॉलेज कोड आहे मित्रांनो 15-111-7, कॉलेज ऑफ बीएससी नर्सिंग INHS आसवनी कोलाबा मुंबई. ओके मित्रांनो, तर मुंबईमध्ये हे फर्स्ट बीएससी नर्सिंगचं गव्हर्नमेंट कॉलेज स्टार्ट होत आहे. ऑलरेडी जे कॉलेज आहे तर ते आहे आपलं जे हॉस्पिटलचं कॉलेज, तुम्हाला सर्वांना माहित असेल. स्टेटस या कॉलेजचा असणार आहे गव्हर्नमेंट आणि इथे इंटेक कॅपॅसिटी आहे मित्रांनो 50. त्यानंतर सेकंड आहे कॉलेज ऑफ नर्सिंग आर्म फोर्स मेडिकल कॉलेज पुणे, याची पण गव्हर्नमेंट ग्रांट आहे आणि इथे पण तुम्हाला किती कॅपॅसिटी आहे 40. तर आता एफएमसी हे जे कॉलेज आहे मित्रांनो, तर याचे जे ऍडमिशन्स आहेत एक्सपेक्टेड आहे की याचे ऍडमिशन, म्हणजे हे जे सर्व कॉलेजेस इथे दिलेले आहेत तर एफएमसी चे ऍडमिशन जे असतात तर एफएमसी चे ऍडमिशन्स आहे त्यांची सेपरेट एंट्रन्स एक्झाम असते आणि ओनली फॉर गर्ल्स हे कॉलेज आहे. तर याचे ऍडमिशन्स याच्या थ्रू होणार नाही, एमएस नर्सिंग सीईटी थ्रू एफएमसी चे ऍडमिशन्स होत नाही. त्यानंतर गव्हर्नमेंट बीएससी नर्सिंग कॉलेज सेंट्रल हॉस्पिटल जालना, नियर कलेक्टर ऑफिस जालना डिस्ट्रिक्ट जालना. तर जालन्यामध्ये पण एक गव्हर्नमेंटचं नवीन बीएससी नर्सिंगचं कॉलेज स्टार्ट होत आहे आणि तिथे इंटेक कॅपॅसिटी मित्रांनो किती आहे तर तुम्हाला तिथे 50 इंटेक कॅपॅसिटी बघायला मिळणार आहे. त्यानंतर आता फर्स्ट टाइम ऍप्लिकेशनचे जे कॉलेजेस आहेत, म्हणजे जे ह्याच वर्षी नवीन स्टार्ट झालेले आहेत, आता हे जे जुने जे कॉलेजेस आहेत तर यांना ऑलरेडी एमयूचं ऍप्लिकेशन आहे, फक्त आता यांचं रूपांतर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये होत आहे. तर कुठले कुठले कॉलेजेस आहेत ते कोलाबा मुंबई,
त्यानंतर पुण्यामधलं FMC जे सर्वांना माहिती आहे, आणि जालनामधलं जे कॉलेज आहे, ओके, जालना नियर कलेक्टर ऑफिस जवळचं जे कॉलेज आहे, तर ते आता गव्हर्नमेंटमध्ये कन्व्हर्जन त्याचं होतंय. त्यानंतर यापूर्वी आपण ऑलरेडी एक व्हिडिओ टाकला होता मित्रांनो, ज्यामध्ये आपण काही 10 JNMच्या कॉलेजेसचं अपग्रेडेशन होते BSc नर्सिंग मध्ये. तर त्याची लिंक पण तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर तो व्हिडिओ पण तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये पण आपण सांगितले की कोणते 10 नवीन गव्हर्नमेंट BSc नर्सिंगचे कॉलेजेस यावर्षी स्टार्ट होणार आहेत. आता बघूया नेक्स्ट जे आहे तर ते म्हणजे फर्स्ट टाइम ऍप्लिकेशन, म्हणजे MHS कडून ज्यांना पहिल्यांदा ऍप्लिकेशन भेटले आणि फर्स्ट टाइम जे कॉलेजेस स्टार्ट होत आहेत तर ते कोणते कोणते आहेत. तर आता गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नर्सिंग पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बारामती, ओके, बारामती पुणे. पुण्यामध्ये आतापर्यंत फक्त BJ मेडिकल कॉलेजेस आपल्याकडे गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज होतं. तर आता डायरेक्टली आपल्याला किती सीट्स मिळत आहेत मित्रांनो, तर 100 सीट्स मिळत आहेत. आता इथे 100 तुम्ही तर बघू शकता की सर्व कॉलेजेसला इथे किती किती सीट्स आहेत, तर 100 सीट्स मिळालेल्या आहेत. आता जर 100 सीट्स जर सर्व कॉलेजला मिळत आहेत तर मित्रांनो याचा अर्थ असा आहे की प्रत्येक कॅटेगरीसाठी पण सीट्स वाढतील आणि तुमचा जो कट ऑफ आहे तर तो कट ऑफ 101% यावर्षी गव्हर्नमेंटचा खाली येईल. जसं आपण मागच्या वर्षीपर्यंत बोलत होतो की गव्हर्नमेंटचा कट ऑफ 98, 99 पर्यंत असतो, तर तो कट ऑफ यावर्षी खाली येण्याची शक्यता खूप जास्त आहे. तर आता कोणते कोणते कॉलेजेस आहेत तर ते बघूया. तर 15, 21, 65 गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नर्सिंग पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बारामती डिस्ट्रिक्ट पुणे. तर पुण्यामधलं एक कॉलेज आहे, गव्हर्नमेंट ग्रांट आहे आणि तिथे सीट्स किती मित्रांनो 100 ची सीट आहे. त्यानंतर नेक्स्ट वन आहे 15, 41, 55 गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नर्सिंग विलासराव देशमुख गव्हर्नमेंट कॉलेज लातूर, ओके, तर लातूर मधले कॉलेज आहे. तर मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट नोटीस तुमच्या सर्वांसाठी. MH नर्सिंग ॲडमिशन 2025-26 BSc नर्सिंग JNM आणि ANM यामध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपल्या मेडप्रोचेक मेडिकल लेक्चर्स या चॅनलची पेड काउन्सिलिंग सर्व्हिस आपल्यासाठी चालू आहे. ॲडमिशन काउन्सिलिंग सर्व्हिस मेडप्रोचेक मेडिकल लेक्चर्स युअर पार्टनर इन नर्सिंग करिअर एज्युकेशन, ओके मित्रांनो. तर याच्यामध्ये तुम्हाला आपल्याकडून 15 सर्व्हिसेस भेटणार आहेत आणि या 15 सर्व्हिसेसचे चार्जेस जे आहेत तर ते आपण फक्त 499 रुपीज ठेवलेले आहेत. तर मित्रांनो आपल्याकडे 2 टाईपच्या काउन्सिलिंग यावर्षी अवेलेबल आहेत, विथ रजिस्ट्रेशन आणि विदाउट रजिस्ट्रेशन. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना आपल्याकडून रजिस्ट्रेशन पण करून घ्यायचं असेल, चॉईस फिलिंग पण आणि सर्व काउन्सिलिंग सपोर्ट पण पाहिजे असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी आपली जी फीज आहे तर ती फीज फक्त आहे 999 रुपीज, ओके. 999 रुपयामध्ये तुम्हाला सर्व काउन्सिलिंगचा पूर्ण सपोर्ट मिळेल. घर बसल्या सर्व तुम्हाला रजिस्ट्रेशन पण करून मिळेल, तुमची चॉईस फिलिंग पण करून मिळेल. तुम्हाला कुठल्या सायबर कॅफेमध्ये जाण्याची सुद्धा गरज नाहीये, ओके. जर तुम्ही बाहेरून जरी सायबर कॅफेमधून रजिस्ट्रेशन करत असाल तरी पण आपल्याकडे सेकंड बॅच अवेलेबल आहे आणि त्या बॅचची आपल्याकडे प्राइस आहे मित्रांनो फक्त 499 रुपीज. म्हणजे जे विद्यार्थी बाहेरून रजिस्ट्रेशन करतील बट त्यांना काउन्सिलिंग सपोर्ट पाहिजे आहे, चॉईस फिलिंगमध्ये सपोर्ट पाहिजे आहे, कॉलेज अलॉटमेंटमध्ये सपोर्ट पाहिजे आहे, तर त्या विद्यार्थ्यांसाठी आपण सेकंड बॅच ओपन केली आहे, जिची फीज आहे फक्त 499 रुपीज. तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन प्रोसेसबद्दल प्रॉपरली माहिती नाहीये, ज्या विद्यार्थ्यांच्या जवळपास सायबर कॅफे नाहीये, ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं कसं माहिती नसेल, डॉक्युमेंटबद्दल काही क्वेरीज असेल तर त्या विद्यार्थ्यांनी डायरेक्टली आपल्या या दोन्ही पण बॅचेसमध्ये तुम्ही एंटर करू शकता, ओके फ्रेंड्स. तर आपल्याकडे 2 बॅचेस आहेत, काउन्सिलिंग प्लस रजिस्ट्रेशन, ज्याची किंमत आहे फक्त 999 रुपीज आणि जी सेकंड बॅच आहे तिच्यामध्ये आपण ठेवलेली आहे फक्त 499 रुपीज, ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्व काउन्सिलिंग सपोर्ट तुमच्या ॲडमिशनपासून तर तुमच्या रजिस्ट्रेशन, त्यानंतर ॲडमिशन आणि तुमचे पासआउट होईपर्यंत BSc नर्सिंगमध्ये सर्व सपोर्ट तुम्हाला ह्या बॅचेसमधून मिळत राहणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना आपली बॅच घ्यायची असेल तर त्या विद्यार्थ्यांनी लगेच मला ह्या दिलेल्या नंबरवर DNM करायचं आहे 9284062215. ह्या नंबरवर तुम्ही मला डायरेक्टली DM करायचं आहे किंवा डायरेक्टली ह्या ज्या बॅचेस आहेत तर याची गुगल फॉर्मची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही डायरेक्टली तिथून डिस्क्रिप्शनमध्ये त्या लिंकवर क्लिक करायचं आहे आणि आपला फॉर्म जो आहे तो फिल करायचा आहे आणि पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तिथे स्क्रीनशॉट अपलोड करायचा आहे किंवा डायरेक्टली ॲडमिन सोबत पण कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानंतर थर्ड इम्पॉर्टंट थिंग म्हणजे आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. व्हॉट्सअप ग्रुप पण फुल होत आलेला आहे. लिमिटेड सीट्स आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण बाकी आहेत. तर त्याची पण लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही डायरेक्टली आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता, ॲडमिन सोबत कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपले जे रिमेनिंग तुमची जी इन्फॉर्मेशन असेल किंवा तुम्हाला जर काही शंका असतील काउन्सिलिंग बॅचबद्दल, ॲडमिशनबद्दल, तुम्ही डायरेक्टली तिथे ॲडमिशनबद्दल ॲडमिन सोबत कॉन्टॅक्ट करू शकता. ओके फ्रेंड्स, तर आय होप तुम्हाला सर्वांना कळलं असेल की आपली जी पेड काउन्सिलिंगचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने एंटर करायचंय, त्यानंतर त्या पेड काउन्सिलिंगची फीस किती आहे, कशा पद्धतीने एनरोल करायचे आणि कोणते कोणते बेनिफिट्स तुम्हाला पेड काउन्सिलिंग घेतल्याने मिळणार आहेत. तर मित्रांनो सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे दोन्ही पण बॅचेस अवेलेबल आहेत. तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही आजच कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि लगेच बॅचमध्ये एनरोल करायचे. त्याचप्रमाणे ज्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण फॉर्मच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही तिथून डायरेक्टली फॉर्म पण फिल करू शकता. तर आपले जे नेक्स्ट कॉलेजेस आहेत तर त्या नेक्स्ट कॉलेजेसकडे आता आपण वळूया. तर 15, 31, 53, ओके, 15, 31, 53 गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नर्सिंग गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नंदुरबार, ओके. नंदुरबार मधलं एक कॉलेज आहे. त्यानंतर याचे पण गव्हर्नमेंट
ग्रांट आहे आणि 100 सीट्स या कॉलेजमध्ये अवेलेबल आहेत. त्यानंतर 7 नंबरचं कॉलेज आहे 155 176 गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नर्सिंग गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गोंदिया. ओके, गोंदियामध्ये नवीन बीएस नर्सिंगचं गव्हर्नमेंट कॉलेज स्टार्ट होते. गव्हर्नमेंटची ग्रांट आहे आणि 100 सीट्स या कॉलेजमध्ये तुम्हाला इथे बघायला मिळेल. त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नर्सिंग RCSM गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूर. तर कोल्हापूरमध्ये पण एक गव्हर्नमेंट बीएससी नर्सिंगचं कॉलेज स्टार्ट होत आहे, जिथे आतापर्यंत कोल्हापूरमध्ये गव्हर्नमेंटचं कॉलेज नव्हतं. गोंदियामध्ये पण नव्हतं, नंदुरबारमध्ये पण नव्हतं, लातूरमध्ये पण नव्हतं. पुण्यामध्ये फक्त एक बीजे मेडिकल कॉलेज होतं. त्यानंतर गव्हर्नमेंटमध्ये याला 100 सीटची मान्यता मिळालेली आहे. आणि गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नर्सिंग गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल मिरज. ओके, सांगलीमध्ये पण एक नवीन कॉलेज स्टार्ट झालेलं आहे, ज्याची गव्हर्नमेंट ग्रांट आहे आणि तिथे पण तुम्हाला 100 सीट्स बघायला मिळते. ओके फ्रेंड्स, तर अशा पद्धतीने आपण जर हे सर्व सीट जर काउंट जर केले तर हे 4 5 6 7 8 9 तर हे जे 6 कॉलेजेस आहेत तर इथल्या होता 600 सीट्स आणि वरच्या 140 सीट्स, म्हणजे टोटल जवळपास तुम्हाला 740 नवीन गव्हर्नमेंटच्या सीट्स यावर्षी बीएससी नर्सिंगच्या ऍडमिशन मध्ये बघायला मिळणार आहेत. खूप इम्पॉर्टंट नोटीस आहे, खूप महत्वाची नोटीस आहे. जे पण विद्यार्थ्यांना बीएससी नर्सिंग मध्ये ऍडमिशन घ्यायचे अशा विद्यार्थ्यांपर्यंत आणि पालकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांना समजेल. भरपूर विद्यार्थ्यांना मार्क पण चांगले असतील पण त्यांच्यापर्यंत जर सीट मॅट्रिक्स पोहोचले नाही तर विद्यार्थी वंचित राहू शकतात गव्हर्नमेंट कॉलेजेस पासून. यासाठी 2 ऑप्शन आहेत, एक तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि सेकंड गोष्ट म्हणजे आपल्या पेड काउन्सिलिंग बद्दल त्यांना सांगा, म्हणजे ते काउन्सिलिंग मध्ये एंटर करतील. त्याचबरोबर आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे ऑलरेडी फुल होत आलेला आहे. काही रिमेनिंग फ्यू सीट्स त्याच्यामध्ये बाकी आहेत. ओके, काही पार्टिसिपंट्स अजून त्यात भरणे बाकी आहे. तर त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तुम्ही डायरेक्टली आपला व्हॉट्सअप ग्रुप तिथून जॉईन करू शकता आणि ऍडमिशन बद्दलची नेक्स्ट जी काही इम्पॉर्टंट नोटीस असेल, इन्फॉर्मेशन असेल तर ते पण तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर सर्वप्रथम. आय होप तुम्हाला सर्वांना आता समजलं असेल की आपल्याकडे बीएससी नर्सिंगचे कोणते नवीन कॉलेजेस स्टार्ट होत आहेत, कशा पद्धतीने या कॉलेजला अप्लाय करायचं, इथला कट ऑफ किती असेल आणि कोणत्या लोकेशनला हे कॉलेजेस आहेत, प्लस कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स तुम्हाला अवेलेबल आहेत. तरी पण याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट जर असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारा. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट कॉलेजसाठी अप्रोच करायचं असेल, ऍडमिशन घ्यायचं असेल, बट ऍडमिशन प्रोसेस त्यांना समजत नसेल तर आपली पेड काउन्सिलिंग सर्व्हिस आहे. खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही मला लगेच डीएम करायचे, तुम्हाला आपल्या काउन्सिलिंग बद्दल प्रॉपरली इन्फॉर्मेशन दिली जाईल. ओके मित्रांनो, आपल्याकडे आहेत 2 बॅचेस, जसं मी मगाशी सांगितलं 2 बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. एक आहे आपली रजिस्ट्रेशन प्लस काउन्सिलिंग आणि सेकंड आहे ओनली काउन्सिलिंग. ओके, तर 999 आणि 499 मध्ये आपल्याकडे 2 बॅचेस अवेलेबल आहेत. तुमच्या पद्धतीप्रमाणे तुम्हाला जी बॅच अफोर्डेबल वाटेल, ज्या विद्यार्थ्यांच्या जवळ सायबर कॅफे नाहीये तर ते विद्यार्थी 999च्या बॅच मध्ये एंटर करू शकतात, ज्यामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन प्लस काउन्सिलिंग दोन्ही पण गोष्टी होतात. आणि जी 499 वाली बॅच आहे तर ज्यांना सायबर कॅफे मधून रजिस्ट्रेशन करायचंय बट ऍडमिशन प्रोसेस बद्दल प्रॉपरली इन्फॉर्मेशन नाहीये तर त्या विद्यार्थ्यांना सपोर्ट करण्यासाठी आपल्याकडे 499 ची बॅच आहे. तर या दोन्ही पण बॅचेस मध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन पासून तर तुमचं ऍडमिशन पर्यंत तर तुमची बीएससी नर्सिंग डिग्री होऊपर्यंत सर्व प्रॉपरली सपोर्ट तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो, माझं पण बीएससी नर्सिंग कंप्लीट झालेलं आहे आताच फेब्रुवारीमध्ये. सो बीएससी नर्सिंग मध्ये येणाऱ्या कुठली जरी तुम्हाला अडचण असेल तुम्ही माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता आणि ज्या पण काही ऑफिशियल नोटीस आहेत सर्व ऑफिशियल नोटीस तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळेल. त्यामुळे ऍडमिशन बद्दल सर्व ऑफिशियल नोटीस तुम्हाला आपल्या चॅनलवर दिसणारच आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करायचंय. ओके फ्रेंड्स, आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पालकांपर्यंत शेअर करायचंय ज्यांना बीएससी नर्सिंग या कोर्समध्ये ऍडमिशन घ्यायचंय. थँक्यू फ्रेंड्स.